हॅलो मित्रांनो, आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आता आम्ही चालले होतो केळापूरमध्ये, तर मधातच ब्लॉग सुरू केला। तर तुम्हाला दाखवतो केळापूरला जाता जाता बघा किती मोठा पूर आलेला आहे। आम्ही रस्त्याने चाललो होतो तर एवढा मोठा पूर दिसला आम्हाला। बघा झाडं गिडं सगळे डुबलेले आहे। हे आहे आमचे डॉक्टर साहेब, आमचे नाही हे ढोर डॉक्टर आहे। तर हे झाड पण पडलेलं आहे। तर प्राची बोलतो म्हणते काहीतरी। हा बोल, काय बोलू। तर आता आम्ही तिथे जाऊन दाखवतो आणि केळापूरचं दर्शन तुम्ही पण करून घ्या। आजच्या नवरात्रीचा 6वा दिवस आहे आणि आज आहे ग्रे कलर, पण मी रेड कलर घालून आली कारण की ग्रे कलरची साडीच नव्हती प्राची जवळ। घेऊन द्यायला पाहिजे ना तुम्ही ना। हा पैसा आहे का तेवढा? तुला काय खाल्लं? लाजू नको, सांग 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 काय खाल्लं सांग ना, लाजू नको ना, सांग सांग। कोणती? गुगल। तर प्राचीनं पण गुगल पोळी खाल्ली आणि मला थोडीशी झोप येत होती त्याच्यामुळे मी पण गुगल पोळी खाल्ली। कारण की काल रात्री दुर्गादेवी पाहायला गेलतो तर झोप नव्हती झाली त्याच्यामुळे। किती खोटे बोलता जी? काय दुर्गादेवी तरी पाहिली नेता का? हो का, हो का, म्हणजे मी ब्लॉग मध्ये मी खोटं होईल म्हणजे मलाच खोटं पाडता। अरे तर आता आम्ही चाललो केळापूरच्या रस्त्यानं आणि आम्ही घाटंजीच्या पुढे आहे आता, आहे ना जी? आणि हा आपला भूषण शूटर। तर चला तुम्हाला तिकडे गेल्यावरच दाखवतो आता। काका ढुंगनापूर कुठे आहे? ढुंगनापूर 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 कुठे आहे म्हटलं? आता मागं झाला ढुंगनापूर? नाही नाही नाही, केळापूर कुठं आहे? केळापूर किती किलोमीटर? सरळ सरळ आहे ना? हो। काय विचारताय ना, काय म्हणे? ढुंगनापूरच्या मागं राहिलं म्हणते। हे साईजी बघा। तर मित्रांनो आता आम्ही केळापूरच्या मंदिरात आलेलो आहे आणि इथं आम्ही ना वडा वगैरे खाल्ला। आता आम्ही चाललो मंदिरात। तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे अंदर आणि बघा किती मोठी यात्रा भरलेली आहे। साईश, ए साईश कुठं चालला? तर आता आम्ही लाईनीत लागलेलो आहे। तुम्ही बघू शकता इथं किती गर्दी आहे ना। आम्ही आता किती थकलेलो आहे। या गर्दीतून आम्ही जाणार आहे आता आतमध्ये, आणि आतमध्ये पण खूप सारी गर्दी आहे। आता केळापूरच्या तर आता बस गर्दी तर बस मंदिरातच पोचतो आम्ही, पण तिथं कॅमेरा अलाउड आहे का नाही आहे आता ते मला बघावं लागेल। तर बघा इथं किती मस्त जगदंबा मातेची रांगोळी काढलेली आहे। तर काही आता आम्ही जेवण करत आहे। स्टार्ट। तर आता मी कोण घेतलेला आहे जेवण झाल्यावर, आणि कोणचे यांनी ना 5 रुपये एक्स्ट्रा घेतले आहे। 45च कोण आहे तर 50 रुपये घेतले, कारण की यांनी बाहेर गाऊन आणते म्हणते। आणि पांढरकवडा रोडवर हॉटेल म्हणून। तर मित्रांनो बघा पान घेतलेला आहे आम्ही, आणि मी कोणही खाल्ला होता, आता पानही खात आहे डबल। तर आता आम्ही चहा पित आहे, मोहद्यामध्ये थांबलेलो आहे, थोडासा स्टॉप घेतला। तर आता डायरेक्ट यवतमाळला जाणार आहे। आणि बाबू बघा झोपला बाबू। तर बघा आम्ही इथं चाय प्यायला थांबलो होतो। तर यांनी पैसे नाही घेतले आमच्याकडून, कारण की ऋतिक भाऊने घेतले म्हणते। तर आता कोणाला द्यायचे पैसे ते मोठा विचार आला, पण मी खूप खूप धन्यवाद म्हणतो ऋतिक भाऊला की जसं आम्हाला बघितलं आणि त्याने खूप पेमेंट केलं। आणि बघा हे मोहद्यामध्ये दुकान आहे, तर तुम्हाला चहा वगैरे प्यायचं असेल तर इथं नक्की या। गाईस तिकडून आल्यानंतर आम्ही गेलो होतो देवी बघायला, तर तुम्हाला ते पण दाखवतो आम्ही किती जबरदस्त म्हणजे किती खतरनाक देवी बघायला गेलतो। तर बघा
चल हो जाऊ दे तुम्हाला भूताचेच काढतो भूताचे का तर आता आम्ही बघणार आहे भूत. चलो आम्ही एवढी गर्दी जाऊ दे. नाही निघत आहे नानी ने बोले कि बाहेरच ठेवलं काय आता माहितच नाही तुम्हाला दिलं तर तुमची जबाबदारी आहे. कुठं टाकलं फाईल कुठं घातलं तुमचं म्हणजे आणून सगळ्या पोरांना ऐकायला. तर गाईज हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही फक्त एकच देवी बघायला गेलो कारण की फोटो वगैरे काढण्यासाठी मग गर्दी होऊन जाते आणि आम्ही तर दूरदूरूनच बघून घेतले आहे. पहिलेच म्हणजे जेव्हा देव्या बसते तेव्हा 2-3 दिवस तरी गर्दी राहत नाही तेव्हाच बघून घेतल्या. पण शूट आम्ही फक्त एका देवीचा घेतला कारण की तिथे आम्हाला सेफ्टी पण होती आणि तिथचे जे मंडळातले सदस्य होते त्यांनी आम्हाला म्हणजे लवकर एंट्री दिली म्हणजे सगळे दर्शन वगैरे बरोबर होऊ दिले. तर त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो आणि शूट पण घेतला तिथला. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि केळापूरमध्ये पण गेलो होतो कारण की नवरात्रीमध्ये मी माहूर नाही तर केळापूरमध्ये जात असते तर तिथे पण गेली होती. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. तर